नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश आणि भूमी यांचं डोहाळे जेवणाचं फोटोशूट सुरू असतं. अथर्व हा मोबाईलमधून त्यांचे फोटोज काढत असतो. त्याच वेळेला आकाश आणि भूमी वेगवेगळे पोजेस देत असतात. त्यानंतर मग आता अथर्व म्हणत असतो की हे सगळे फोटो छान आलेले आहेत. आकाश, भूमी आता दोघंजणही तुम्ही पोज चेंज करा असं म्हटल्यावर आकाश आणि भूमी आता वेगवेगळे पोजेस द्यायला लागतात आणि दोघंही खूप खुश असतात. आता आकाश भूमीला म्हणतो की भूमी, हा धनुष्यबाण आहे ना, असा वर कर. मग आकाशही मागून त्याला हात लावत असतो आणि दोघंही वेगवेगळे छान फोटोज काढत असतात आणि भूमी खूप जास्त आनंदात असते. नंतर रागिनी ही चिडूनच पौर्णिमाला आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते की हे काय चाललेलं आहे तुझं, तुला कळतंय का, तू काय करतेस ते. त्यावर आता पौर्णिमा म्हणते की काय करू आई मग मी. तेव्हा रागिनी तिच्यावर चिडलेली असते आणि म्हणते की अगं बाई, काय करू म्हणजे काय बोलतेस तू. अगं, तू हे सगळं का करतेयस मला सांग. हे मगाशी ते पेढा आणि बर्फी लपवण्याचं काम तूच केलं होतंस ना, मगाशी जे काही केलंस ते कारस्थान. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो, मीच केलं होतं ते. तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं बाई, तुला अक्कल आहे की नाही. अगं, हे सगळं करून उगीचच कशाला स्वतःवर नवीन संकट ओढावून घेतेस. जर आकाशला समजलं हे सगळं तू करतेस तर माहिती आहे का तो काय करेल ते. अगं, तुला घराबाहेर काढून टाकेल तो. आणि मग तुला कळतंय का आपली टीम कमकुवत होईल. हे कशासाठी करतेस तू, मी एकटी पडेन हे तुला समजत नाही आहे का. अगं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय मिळतं तुला त्रास देऊन. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते, आई मला ना या गोष्टींचा त्रास होतो, मला भूमीचा आनंद बघवत नाही, म्हणून मला तिच्या आनंदामध्ये विसर्जन घालायचं होतं, त्यासाठी मी हे केलं. तेव्हा मग रागिणी म्हणते की अगं, तुला डोक्या नावाचा भागच नाही आहे. अगं, इतक्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तुला काय आनंद मिळतोय. अगं, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमधून भूमीला त्रास देऊन काहीच होणार नाही. त्यासाठी मोठं काहीतरी केलं पाहिजे आणि ते मी करते ना, त्याचे प्रयत्न मी करते ना. म्हणजे मी इथे घरात राहून सगळं काही करण्याचा प्रयत्न करते. सगळं काही आता आपल्या मनासारखं होतं आहे. भूमीची आता 7वा महिना लागला आहे. तिच्या डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन येणार आहेत. शिवाय ऑफिसमध्येही मी सगळा माझ्या पद्धतीने जम बसवण्याचा प्रयत्न करते. घरात सगळ्यांचा विश्वास संपादन करते. मग त्यामध्येच तू हे मध्ये कशाला करतेस. असं सगळं करू नकोस. काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची. मी तुला सांगितलं आहे ना, मी सगळीकडे लक्ष देते म्हणून. मग उगीच तू त्यामध्ये काही मोडता पाय आणू नकोस. कारण तुला कळतंय, जर तू काही असंच करत राहिलीस ना तर मात्र आकाश हा तुला या घराबाहेर काढेल. मग मात्र तुला काही कळणं हे कठीण होऊन बसेल, लक्षात ठेव. म्हणून पौर्णिमा, मी तुला सांगते ना तेच कर. उगीचच या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधू नकोस. आकाश आणि भूमीला जर त्रास द्यायचा असेल तर परमनंट त्रास हा आहे. त्यामुळे तो समोर संधी येण्याची वाट बघ. मी तुला सांगते ना, मी तुला सेलिब्रेट करण्याची संधी देणार आहे आणि लवकरच ती सेलिब्रेट करण्याची संधीही आपल्याकडे येणार आहे. म्हणूनच आता तू शांत हो, आता काहीही बोलू नकोस, असं आता इथे रागिनी ही त्या पौर्णिमाला म्हणत असते. त्यानंतर मग पुढे रागिनी ही खूप चिडलेली असताना निलंबरीला म्हणते की काय हो निलंबरी ताई, आणि तुम्ही पण काय हिच्या सगळ्या या छोट्या छोट्या कुरघोडींमध्ये तिची साथ देताय तुम्ही. अहो, ती कारस्थाने करते तर मग तिला तुम्ही थांबवा ना, तिला समजवा. तुम्हाला इथे थांबवलंय कशासाठी, तर तिला ताळ्यावर आणण्यासाठी, तिचं डोकं शांत ठेवण्यासाठी. परंतु तुम्ही तर तिच्या या सगळ्या छोट्या छोट्या कारस्थानांमध्ये तिला साथ देताय, तिला भरीस पाडताय. परंतु तुम्हाला हे कळत नाही आहे मी हे सगळं का करते ते. म्हणूनच आता एक गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवा की अशा काही चुकीच्या छोट्या छोट्या गोष्टी घडून आणायच्या नाहीत, जेणेकरून आपल्यालाच प्रॉब्लेम होईल आणि संशय हा आपल्यावर येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, मी इतके जे काही दिवस मेहनत घेते ना, त्यावर अजिबात पाणी फिरवण्याचा प्रयत्न करू नका. मी सांगितलं आहे की मी पौर्णिमाचं म्हणणं ऐकते. माझ्या तिच्या मनातली इच्छा काय आहे ती चांगलीच जाणू नये. म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी हळूहळू करणार आहे. काही झालं तरीही आकाश आणि भूमी यामध्ये दुरावा येणारच आहे. आणि आकाश आणि भूमी यांचं बाळाचं काय होईल ते मला माहीत नाही, परंतु त्यांच्या नात्यामध्ये सुरुंग नक्कीच लागणार आहे. त्यामुळे काही झालं तरीही पौर्णिमा, लक्षात ठेव, आता इथून पुढे तुला काहीही करायचं नाही आहे. फक्त ही संधी येण्याची वाट बघायची आणि सेलिब्रेट करण्याची संधी ही मी नक्कीच तुला देणार आहे, असं रागिनी आता पौर्णिमाला म्हणत असते. त्याच वेळेला आता पौर्णिमा ही तिला काहीच न बोलता तिथेच उभी असते. रागिनी म्हणते की आता बघ मी काय करते ते. आता लवकरात लवकर भूमीचे जे काही रिपोर्ट्स आहेत ना ते आकाशपर्यंत पोचणार आहेत. आणि मग जेव्हा ते एकदा की रिपोर्ट्स आकाशच्या हातात लागले तेव्हा मात्र आकाशचा भूमीवरचा सगळा संशय उडालेला असेल आणि आकाश आणि भूमीच्या नात्यामध्ये तेढ निर्माण झालेली असेल. तोपर्यंत तुला काही करायचं नाही आहे. आता बघ मी काय करते ते, असं म्हणून रागिनी आता तावातावाने तिकडून निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर पौर्णिमा म्हणते की आई, बघितलंस ना तू, इथे ना मला माझ्या इच्छा किंवा कशाची कोणाला काही पडलेली नाही आहे. जो तो फक्त आपापला विचार करतोय आणि या
या त्या आकाशभूमीचं कसं सगळं चांगलं होईल हेच बघतायत असं वाटतंय मला फक्त. नक्कीच या मला मदत करतायत, माझी इच्छा जाणतायत की काय मला खरंच कळत नाहीये. त्यावेळेला मग आता नीलू म्हणते की "अगं बाई पुन्नू, आता मी तरी काय बोलणार या सगळ्यावर? मला कळतंय ना तुझी इथे काय अवस्था आहे ती. परंतु मला तरी असं वाटतंय ना पुन्नू, की ना या बाईवर विश्वास ठेवावा की नाही? एका बाजूला असं वाटतं की ही बाई ना त्या आकाश आणि भूमीच्याच बाजूने आहे की काय? नाही म्हणजे आपल्यालाही कळणार तरी कसं? असंही व्हायला नको की आकाश आणि भूमीची बाजू घेता घेता त्यांनी तुला लाथ मारावी आणि तुला बाजूला करून टाकावं. कारण त्यांना हे सगळं करून इथे जागा मिळणार आहे आकाश आणि भूमीच्या मनामध्ये आणि या घरामध्ये. नंतर मग तुझं काय होईल मला खरंच माहीत नाही." पण नंतर नीलू असंही म्हणते की "नाही, मला वाटतंय की जर त्या तुझी साथ देत असतील तर?" तेव्हा पौर्णिमा म्हणते की "नाही, ते असं करणार नाहीत. मी त्यांना चांगलंच ओळखते. ते आकाश आणि भूमीच्या बाजूने कधीही जाणार नाहीत, कारण त्यांनाही त्या दोघांचा तितकाच राग आहे. म्हणून मला असं वाटतंय की आई जे काही करतायत ना, ते आता शांततेने करतायत. त्या लवकरच जे काही म्हणतायत ते करतील." आणि जसं आत्ता त्या म्हणाल्या की आपल्याला ते सेलिब्रेट करण्याची संधी देणार आहेत ना, मग आपण आता त्या संधीची वाट बघूया. कसं सेलिब्रेट करायला मिळतंय ते सगळं मी बघते. आणि त्यानंतर मग आता पुढे पौर्णिमा म्हणत असते की काही झालं तरी लवकरात लवकर मी त्या आकाश आणि भूमीच्या नात्याला कसा सुरुंग लावायचा हेच बघणार आहे. कारण माझ्या अभिजितला त्याने त्रास दिलेला आहे ना, तो त्रास मी त्यांना दोघांना देणारच आहे. काही झालं तरी त्यांच्या कोणत्याही प्रकारचं हे जे काही समारंभ आहे ना, तो मी यशस्वी होऊ देणार नाही. काही झालं तरीही त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना त्रास हा झालाच पाहिजे. पौर्णिमा विचार करते की आता मी त्यांना सुखाने जगू देणारच नाही. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे आकाश आणि भूमी दोघंजणही आता झोपाळ्यावर बसून फोटोशूट करत असतात. दोघंही जो त्यांच्यासाठी, भूमीसाठी आणि बाळासाठी पाळणा सजवलेला असतो तिथे बसतात आणि तिथे त्यांचं फोटोशूट चालू असतं. अथर्व त्यांचे छान छान असे वेगवेगळ्या ठिकाणी फोटोज काढत असतो. आणि त्याच वेळेला आता जिथे भूमी आणि आकाशने स्वतःच्या हृदयाच्या उजव्या बाजूला आई आणि बाबा असा टॅग लावलेला असतो, तिथेच ते आता टॅग असा दाखवून तिथे फोटोशूट करत असतात. आणि आकाश हा भूमीला म्हणतो की "थांब भूमी, मी ना मागे जाऊन उभा राहतो आणि फोटो काढूया." परंतु आता इथे भूमीला थोडासा त्रास व्हायला सुरुवात होते. तिच्या जरासं पोटात दुखत असतं, परंतु तिला कोणालाही काहीही सांगता येत नसतं. नंतर आकाश हा मागून येतो आणि मागून आल्यानंतर आता तिथेच उभा राहतो. त्याच वेळेला आता इथे भूमी ही मात्र नॉर्मल असल्याची ॲक्टिंग करत असते, परंतु तिला आतल्या आत खूपच त्रास होत असतो आणि या त्रासाने तिला खूप कसंसं व्हायला लागलेलं असतं. तेवढ्यातच आता रागिनी ही सगळ्या बायकांना नाश्ता वगैरे देत असते. आकाश म्हणतो की "भूमी काय झालं आहे?" तेव्हा भूमी म्हणते की "आकाश ऐक ना, माझ्या ना जरा गोळ्या घ्यायच्या राहिल्यात, त्याच्यामुळे मी जरा जाते खोलीमध्ये गोळ्या घेते." आकाश म्हणतो की "चल, मी येतो ना तुझ्यासोबत, चल. आपण गोळ्या घेऊया आणि एकत्र येऊया." तेव्हा मग भूमी म्हणते की "नको आकाश, इथे सगळे पाहुणे आहेत ना, त्यामुळे तू येऊ नकोस, तू इथेच थांब. मी जाते आणि मी पटकन गोळ्या घेऊन येते." आकाश म्हणतो की "बरं ठीक आहे, तसं पण चालेल आणि पण जा तू व्यवस्थित जा आणि लिफ्टने जा, जिन्याने जाऊ नकोस." त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की "हो हो चालेल." आणि त्याच वेळेला आता भूमी ही तिथून चालत निघालेली असते आणि तिच्या जो काही होणारा चेहऱ्यावरचा त्रास असतो तो रागिनीने अगदी अचूक टिपलेला असतो. आणि त्याच वेळेला नीलांबरी आणि पौर्णिमा दोघंजणही तिच्याचकडे बघत राहिलेले असतात. त्यावेळेला आता इथे भूमी ही चालत चाललेली असते. तिला चालत असतानाही खूप त्रास होत असतो. तिच्या पोटामध्ये अक्षरशः दुखायला लागलेलं असतं. तर आकाश हा सगळे काढलेले फोटो हे राजा काकाला वगैरे दाखवत असतो की "बघ फोटोज किती छान आलेले आहेत." आता भूमी ही हळूहळू चालत चालत चाललेली असते, परंतु या सगळ्याचा तिला त्रास होत असतो. तिच्या कंबरेत आणि पोटात कळा मारत चाललेले असतात. रागिनी मनातल्या मनात खुश होते की आज माझं काम झालं, कारण काही झालं तरीही आता भूमीला हा त्रास होणार असं तिला माहीत असतं. भूमी ही कशीबशी तिच्या खोलीमध्ये येते आणि पोटाला धरत धरत "आई गं, आता मी काय करू?" असं ती विव्हळत असते, कारण तिला त्याचा खूप त्रास होत असतो. म्हणते की "आता मी काय करू? मला डॉक्टरला काही करून कॉल लावला पाहिजे. हा जो काही त्रास होतोय तो साधासुद्धा नाही आहे." म्हणून ती विचार करते की आता मी डॉक्टरला कॉल करते, कारण या सगळ्याचा मला खूपच जास्त त्रास होतोय. आता हे सगळं मला आता सहन होण्याच्या पलीकडचं झालं आहे. काय करू? आता घरात कोणाला मी सांगूही शकत नाही आहे, असं म्हणून भूमीची आता ओढाताण होत असते. तेवढ्यातच भूमी आता बेडवर बसते आणि एका कुशीला होऊन तिथेच ती अशी आडवी पडलेली असते. तिच्या लक्षात येतं की मी आता मॅडमला फोन लावते, जेणेकरून मॅडम मला काहीतरी यावर उपाय सांगतील. त्याच वेळेला आता इथे भूमी ही फोन लावते आणि तो जो डॉक्टरचा फोन असतो तो त्यांची असिस्टंट उचलते आणि भूमी म्हणते की "हॅलो हॅलो डॉक्टर, कुठे आहात तुम्ही?" तेव्हा मग "मॅडम तिथे नाही आहेत, मी त्यांची असिस्टंट बोलते," असं ती बोलते. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की "मी भूमी महाजन बोलते."
माझ्या ना पोटात खूप दुखतंय. आज माझं डोहाळे जेवण आहे. घरी फंक्शन आहे, परंतु मला खरंच खूप त्रास व्हायला लागलाय. माझ्या पोटामध्ये दुखायला लागले. त्यावेळेला मग असिस्टंट म्हणते, की "हो, ठीक आहे. मॅडम ना राउंडअपला गेल्यात. त्या आल्या की मी त्यांना लगेच सांगते तुम्हाला कॉल करायला." तेव्हा मग भूमीचा हात फोन तिथेच पडतो आणि भूमीला अक्षरशः डोळ्यातनं आता पाणी यायला लागतं. तिला खूप त्रास होत असतो आणि ती नुसती बेडवर इकडची तिकडे होत असते आणि वळवळत असते. तेवढ्यातच तिथे मनू येते आणि मनू म्हणते, की "ताई, अगं काय होतंय तुला?" आता मनू आल्याबरोबर भूमी तिचे डोळे पुसायला लागते आणि नॉर्मल होत असते. त्याच वेळेला मनू म्हणते, की "ताई, अगं तुला त्रास झालाय ना? तुला वाईट वाटलंय ना, की तुझ्याबरोबर जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय? खरंच मी काही नाही केलं अगं. त्या वाट्यांमध्ये मी ते ठेवलं होतं." तेव्हा मग भूमी म्हणते, की "नाही मनू, मला माहिती आहे, की ते हे सगळं मुद्दाम नाही करणार. सगळं काही तू मनापासूनच केलंयस मला कळतंय आणि खरंच खूप छान होतोय प्रोग्राम." तेव्हा मनू म्हणते, की "ताई, अगं एक गोष्ट लक्षात घे. स्वतःची भरपूर काळजी घे हां आणि अजिबात स्वतःच्या तब्येतीकडे हेळसांड करू नकोस. कारण आत्ताचे हे 9 महिनेच आहेत. जे 9 महिने ना तुझे अगदी सगळे व्यवस्थितपणे काळजी घेणार आहेत. सगळे तुला जपणार आहेत. परंतु एकदा की बाळ आलं ना, की तुझ्यावरचं जे सगळं अटेन्शन आहे ना, ते सगळं बाळाकडे जाणार. म्हणून तोपर्यंत 9 महिने तुझं जे काही कौतुक होणार आहे ना, ते तू करून घे." असं आता इथे भूमीला मानसी म्हणत असते आणि भूमी गालातल्या गालातच हसते आणि म्हणते, की "हो, हे खरं आहे तुझं मनू." मग आता इथे भूमी मनातल्या मनात विचार करते, की सगळेजण बाळाचा आणि माझा किती विचार करतायत. सगळ्यांचे अगदी नाळ आहे, सगळ्यांच्या भावना आहेत, ते माझ्या बाळाशी अगदी मनापासून जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे काही झालं तरीही या बाळाला या जगामध्ये सुखरूपपणे आणण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते, असं भूमी मनातच म्हणत असते. त्यानंतर भूमीला आता थोडं बरं वाटत असतं. ती खाली उतरलेली असते आणि भूमी हा फोन तिथेच ठेवून येते. मनू ही भूमीला अगदी व्यवस्थित खाली घेऊन येते. आणि नॉर्मल असल्याची पूर्णपणे भूमी दखल घेत असते, की तिला कोणीही काही बोलू नये. नंतर आता सगळ्या बायका या जमलेल्या असताना पुढचा कार्यक्रम सुरू करणार असतात. आता मनू म्हणते, की "चला आपण आता सख्यानो आपला जो काही नृत्य प्रकार आहे तो दाखवूया." म्हणून आता सगळ्या सख्या म्हणजेच मानसूबरोबर गाणं डान्स करायला सगळ्या बायका या रेडी असतात आणि मानसी ही ती सुरुवात करायला जाणार असते. भूमी बसलेली असते त्यावेळेला आत्या म्हणतात, की सगळ्यात सुरुवातीला आपण गिफ्ट देऊया. म्हणून आता सगळेजण भूमी आल्यावर तिच्याभोवती घोळका करतात आणि तिला एक जण येऊन अभिनंदन करतच तिला गिफ्ट देत असतात. सुरुवातीला एक बाई येते, नंतर मनू येते आणि नंतर राजा काका येतो आणि सगळे हळूहळू करून भूमीला ब्लेसिंग्स देत असतात. त्याचप्रमाणे तिला गिफ्ट्स देत असतात. त्यामुळे भूमी ही खूपच खुश झालेली असते. आणि ज्या काही बाजूच्या बायका असतात त्या देखील आलेल्या असतात आणि त्या तिचं दृष्ट काढत असतात, की कोणाचीही दृष्ट नको लागो. आणि त्याच वेळेला इथे आता पौर्णिमाच्या मात्र पोटात दुखू लागतं. पौर्णिमा म्हणते, की "आई, अगं अशी स्वप्न मी आणि अभिने देखील बाळाची बघितलेली होती. परंतु आमचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं गं. खरं तर अभिजितला ना बाळाची खूप हौस होती. त्यांना बाळ हवं होतं, परंतु मला आई होण्याचं असं काहीही पडलेलं नव्हतं. पण तरीही त्यांची इच्छा म्हणून आम्ही दोघंही तो प्रयत्न करणार होतो. परंतु ते होऊ शकलं नाही. का? कारण या आकाश आणि भूमीमुळे, या दोघांमुळे आज आमची सगळी काही एकत्र पाहिलेली स्वप्न आहेत ना, ती अपूर्णच राहिली. परंतु मी या भूमीचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. मला आईंनी इथे शांत बसायला सांगितलंय, पण मला ते होणार नाही." असं म्हणून पौर्णिमा ही पुढे जाते आणि पौर्णिमा पुढे जाऊन सगळ्या ज्या टेबलवरच्या वस्तू असतात, बॉक्सेस असतात आणि जे काही गिफ्ट्स मिळालेले असतात, ते सगळे काही खाली फेकत असते. त्याच वेळेला रागिनी आणि मनू थांबवतात, की "थांब अगं पौर्णिमा, हे असं सगळं नको करू." परंतु ती काहीच ऐकायला तयार नसते. आता त्याच वेळेला इथे आकाश हा भूमीला सावरत असतो आणि भूमीला त्यावेळेला खूप त्रास होत असतो. आता आकाश हा भूमीला म्हणतो, की भूमी शांत हो." आणि तो जोरातच पौर्णिमावर आवाज चढवतो, की "पौर्णिमा." त्याच वेळेला इथे आता पौर्णिमाला या सगळ्यामधून जाग येते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं. ती पटकन तिथेच धडपडून जागी होते. आणि तिला कळतं, की हे सगळं पाहिलेलं तिने एक दिवसाचं स्वप्न होतं. ज्या तिच्या इच्छा असतात त्या मनातल्या करण्याच्या तिला वाटत असतं, परंतु काही केल्या रागिणीमुळे तिला त्या करता येत नसतात. नीलू म्हणते, की "हे बघ पुनू, शांत हो. मला कळतंय आता तुझ्या मनामध्ये सध्या काय त्रास होत आहे तो. परंतु तुझा जो काही त्रास आहे ना, तो लवकरात लवकर कमी होणार आहे. कारण भूमीला बघ त्रास व्हायला सुरुवात झाली. तिचा चेहरा बघ कसा व्हायला लागलाय. आता हळूहळू तिला नाही या सगळ्याचा त्रास होणार आणि त्यानंतर मग तिला हा त्रास झाल्यानंतर तिच्या बाबतीत जे काही घडणार आहे ते आपण पुढे बघूयाच. म्हणून आता तू या गोष्टींमध्ये शांत हो. कुठल्याही प्रकारचा दुसरा विचार करू नकोस आणि तुझा त्रास मला कळतोय. त्यामुळे तू आता जसं रागिणीताईने सांगितलं तसं काहीही करू नकोस. फक्त भूमीकडे बघत राहा. तिला जो काही त्रास आहे तो आता लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे." मग आता पौर्णिमा उभी असताना एक बाई येते नातेवाईक आणि म्हणते, की "काय गं,
पौर्णिमा आणि काय हो तुम्ही भूमीची आई ना? मग तुम्ही अशा मागे-मागे का उभे आहात? भूमीजवळ का नाही आहात? आणि पौर्णिमा, अगं तू तर दोन्ही नात्याने आहेस ना. तू एक भूमीची बहीण पण आहेस आणि जाऊ पण आहेस. मग तू लांब-लांब का तिच्या असं आनंदात सहभागी हो, पुढे जा. तेव्हा मग आता नीलांबरी आणि पौर्णिमा खूप चिडतात. पौर्णिमा तिला उत्तर देते सरळ, की मला काही तिच्या आनंदाशी घेणं-देणं नाहीये. मला तिच्या आनंदात मी तिच्या आनंदामध्ये उभ्या आयुष्यात सहभागी होणार नाही. मला तिचा आनंद बघवत नाही, असं पौर्णिमा सरळ सगळ्या बायकांमध्ये बोलून मोकळी होते. काय बोलावं आता कळत नसतं. त्यावेळेला मग पौर्णिमाला आता आजी ओरडते आणि म्हणते, की "पौर्णिमा, हे बघ तुला जर आमच्या आनंदामध्ये सहभागी होता येत नसेल ना, तर चल बघू इथून, चालती हो तू. इथे उभं राहण्याची काहीच गरज नाहीये. निघ इथून." असं म्हणून आजी तिला जायला सांगते. परंतु आता या सगळ्यामध्ये रागिनी परत पौर्णिमाची साईड घेत म्हणते, की "थांबा, प्लीज तुम्ही तिला आता काहीच बोलू नका. काय ना, तिचं सगळं या घरातल्या गोष्टींमुळे तिचं मन अस्वस्थ आहे आणि त्यासाठी आपण जरा तिला असंच राहू दे प्लीज, तिच्याकडे लक्ष देऊ नका." आणि ती जरा डिस्टर्ब आहे असं आता रागिनी सांगते आणि आकाशला म्हणते, "आकाश, अरे तू भूमीसाठी काही गिफ्ट आणलंयस की नाही?" तेवढ्यातच आकाश म्हणतो, की "हो, माझं गिफ्ट रूममध्येच आहे, मी जातो." असं म्हणून आकाश आता त्यांच्या रूममध्ये जातो आणि रूममध्ये गेल्यानंतर तो गिफ्ट घेत असताना भूमीचा फोन वाजतो आणि त्याच वेळेला आकाश फोन उचलतो आणि समोरून डॉक्टर बोलायला सुरुवात करतात. डॉक्टर म्हणत असतात, की "भूमी, तुम्हाला मी सांगितलं होतं, की तुमच्या कॉम्प्लिकेशन्स या वाढतच जाणार आहेत. आता 7वा महिना लागला आहे, त्यामुळे तुमच्या कॉम्प्लिकेशन्स आणखीनच सुरू झाल्यात. तुम्हाला मी सांगितलेलं असताना तुम्ही असं वारंवार का करताय? अहो, तुम्हाला या सगळ्यामध्ये धोका असूनही तुम्ही या प्रेग्नन्सीची रिस्क घेतली. मी तुम्हाला तेव्हाही समजवलेलं होतं, की तुम्हाला हे सगळं करायला नको, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या कानावर घाला. परंतु आता त्यांनाही या सगळ्या गोष्टी समजल्यात. मग तेही या गोष्टीसाठी का ॲग्री झालेत ना, मला कळत नाहीये. तुमच्या जीवाला धोका निर्माण आहे, तरीही तुम्ही का ऐकत नाही आहात? मला हेच कळत नाहीये." त्यावेळेला मग आता लगेच पुढे मॅडम म्हणतात, की "एक काम करा, आता जे काही आहे ते ठीक आहे. एक गोळी आहे, त्याची 2 गोळ्या करा आणि रात्री क्लिनिकला या. मला तुम्हाला चेकअप करावं लागेल. तुमचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपला की या." आकाश हॅलो, हॅलो करत असतो, परंतु मॅडम आता नेटवर्क रेंज जाते म्हणून फोन कट होऊन जातो. आता आकाशला धक्का बसतो. आकाश विचार करतो, की सगळं काय आहे? म्हणून आकाश हा लवकर त्या भूमीची फाईल शोधायला सुरुवात करतो. त्यानंतर मनू ही बायकांसोबत असते आणि त्यांचा जो काही राहिलेला डान्स असतो, तो आता त्या कंप्लीट करत असतात आणि ते सगळं बघून भूमीला इथे खूप आनंद होत असतो. आकाश म्हणतो, की "नेमक्या या मॅडम काय म्हणाल्या? भूमीला कसले कॉम्प्लिकेशन्स आहेत? काय लपवलंय भूमीने माझ्यापासून?" असं म्हणून आता आकाश हे सगळं काही चेक करण्याचं ठरवतो आणि तेवढ्यात इथे खाली चांगला चांगला प्रोग्राम सुरू असताना आकाश हा वरती खूपच मोठ्या टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याच वेळेला पौर्णिमा ही मुद्दाम तोंड मुरडत असते आणि मान खाली घालत असते. नीलांबरी देखील तिच्याकडे बघायला तयारच नसते. तर इथे अथर्व हा मानसीबरोबर डान्स करत असतो आणि सगळे आता घरातले लोक एकत्र जमतात आणि सगळेजण आता डान्स करत असतात. मनू ही रागिनी आणि राजा काका सगळ्यांना घेते आणि सगळ्यांबरोबर आता ती डान्स करायला लागते आणि पौर्णिमा खरंच खूप सगळं चांगलं आनंदाने होते. यामुळे तिला आता पोटात दुखायला लागतं. परंतु व्हायचं ते घडतच असतं. भूमीला आता त्रास व्हायला लागतो आणि सगळेजण तिच्याकडे बघत असतात. आकाशच्या हाताला आता भूमीची फाईल लागलेली असते. परंतु आता आकाश हा काय करावं त्याला काहीच कळत नसतं. आता इथे सगळ्या बायका या गोल गोल रिंगा करत असतात आणि भूमीला ते बोलवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु भूमीला तिथे बसल्या बसल्या जागी खूपच त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. तेवढ्यातच इथे आता अथर्व आणि मानसी भूमीला बघतात. मानसी म्हणते, की "अगं भूमीताई, काय झालंय तुला? कसला त्रास होतोय?" भूमीला पोटात कळ यायला लागलेली असते. सगळेजण आता तिच्या बाजूला येतात. आजी म्हणते, की "भूमी, अगं बाळा, कसला त्रास होतोय तुला? काय होतंय तुला?" परंतु इथे आता कोणीही थांबायला तयार नसतं. अथर्व म्हणतो, की "थांब, थांब भूमी, कसला त्रास होतोय?" तेव्हा रागिनी म्हणते, की "अगं भूमी, तू तुझ्या गोळ्या तर घेतल्यास ना? मग हे काय होतंय तुला?" असं म्हणून आता सगळेजण हे भूमीला काळजीनेच विचारत असतात आणि तिची विचारपूस करत असतात. आता तेवढ्यातच तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश म्हणतो, की "भूमी, हे सगळं काय केलंस तू? तुला हे सगळं करताना जराही काही वाटलं नाही का? अजून किती आणि काय काय गोष्टी तू आमच्यापासून लपवून ठेवणार आहेस?" असं आकाश सगळ्यांसमोरच आता त्या प्रोग्राममध्ये भूमीला विचारतो आणि भूमीला काहीच कळत नसतं म्हणून तो जी गायनकॉलॉजीची फाईल असते ती फाईल डॉक्टरांची दाखवतो आणि आकाशच्या हातामध्ये ती फाईल पाहिल्यानंतर भूमीला आता मोठा जबरदस्त धक्का बसलेला असतो. आता आकाशपर्यंत सगळं काही सत्य पोहोचलं हे भूमीला आता कळालेलं असतं, कारण भूमी ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते.
तेवढ्यातच आता रागिणीलाही आनंद होतो, कारण रागिणीला जो काही प्लॅन हवा असतो, जी काही गोष्ट घडायला हवी असते ती अगदी तशीच्या तशी घडलेली असते, म्हणून तिला या सगळ्या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो आणि ती त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अशा रीतीने संपलेला असतो, परंतु त्याचा समाप्ती ही अगदी टेन्शनमध्ये झालेली असते. सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आजी तर खूप रडतच असते. आता भूमीने जे काही केलं आहे त्यामुळे सगळेजण काळजीत असतात. भूमीच्या जीवाला अशा प्रकारे धोका आहे, त्यामुळे सगळेजण तिथल्या तिथे गप्प असतात. आता पौर्णिमाला मात्र हे जी काही भयान शांतता आहे ती खूप आवडलेली असते. इतका वेळ सगळ्यांचा आनंद तिला पाहत नसतो. आता तिला पडलेले चेहरे हे खूप आवडतात. आता मनातल्या मनात पौर्णिमा म्हणते किंवा असं सगळं झालेलं मला हवं होतं. सगळेजण खूप आनंदात होते ना आणि भूमीही खूप आनंदात होती ना, परंतु आत्ता नाही. आता मला बघायचं आहे की आकाश काय करतोय ते. लवकरात लवकर आता भूमीची कॉम्प्लिकेशन्स कळली आहेत. आता भूमी आणि आकाश यांच्या नात्यामध्ये कशाप्रकारे दुरावा येतोय ना, त्यांचा एकमेकांवरच्या प्रेमाचा विश्वासच आता या घटनेमुळे संपणार आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतोय असं पौर्णिमा आता मनातल्या मनातच म्हणत असते. नंतर आकाश हे सगळं गपचूप बसून बघत असतो. भूमी म्हणते, आकाश प्लीज माझं ऐकून घे ना, मी काय म्हणण्याचा प्रयत्न करते. आकाश मात्र खूप चिडलेला असतो. आकाश आता भूमीवर ओरडतो आणि म्हणतो की भूमी, मला सांग ना, अगं काय समजून घ्यायचे मी. अगं तू हे असं वागतेस, कशासाठी वागतेस, का केलंस हे तू सगळं, तू का इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून सगळ्यांपासून लपवलीस. अगं भूमी, तुला एक गोष्ट का कळत नाही आहे, तुझं हे आयुष्य आहे ना ते फक्त तुझं नाही आहे, त्याच्यावर माझाही तितकाच अधिकार आहे. म्हणूनच मी तुला ओरडतोय की तू का केलेस हे सगळं. इतकी सगळ्यात मोठी गोष्ट तू माझ्यापासून का बरं लपवून ठेवलीस. अगं इतक्या गोष्टी घडल्यात, परंतु आजपर्यंत आपण एकमेकांपासून काहीही लपवून ठेवलेलं नाही. परंतु ही तुझ्या इतक्या जीवाच्या बाबतीतली गोष्ट तू का लपवली सगळ्यांपासून. भूमी, जर तुला काही झालं, तुझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं, तर मग आम्ही काय करणार आहोत. असं आकाश सरळच थेट प्रश्न विचारतो. आणि तो म्हणतो की भूमी बघ, आत्तापर्यंत मला खूप अभिमान होता की तू माझ्यापासून किंवा मी तुझ्यापासून एकही गोष्ट लपवत नाही, परंतु आता तू ही सगळ्यात मोठी गोष्ट लपवलीस. आणि मी बाळालाही तेच सांगत आलेलो, बरोबर ना. मी आपल्या बाळालाही तेच बोलत होतो की तुझे आई आणि बाबा ना, यांचा एकमेकांवर खूप विश्वास आहे, ते कधीही एकमेकांपासून कोणत्याही प्रकारच्या गोष्टी लपवत नाही. तो आता आजीकडे बघून म्हणतो की हो आजी, मी प्रत्येक वेळेला माझ्या बाळाला सांगतोय, खरंच सांगतोय की आम्ही एकमेकांपासून कोणत्याही गोष्टी लपवत नाही. तुझे आई आणि बाबा खरंच एकत्र असतात. आता भूमीला तो क्षण आठवतो, जेव्हा आकाश भूमीला ती लहान मुलाची गोष्ट सांगतो की आकाश आणि आई एकमेकांपासून काही लपवत नाही. तेव्हा मग आता भूमीलाही खूप वाईट वाटत असतं. आकाश म्हणतो की खरंच तू ही गोष्ट करून खूप वाईट केलं आहेस भूमी. तू माझ्यापासून लपवलंस ना, याने मला खरंच खूप त्रास झाला आहे. माझा विश्वासघात केलास तू भूमी यावेळेला. असं म्हणून आकाश आता तिच्यावर खूप चिडलेला असतो. आता भूमीला काय बोलू आणि काय नाही असं झालेलं असतं, कारण तिचं जे काही प्रेग्नन्सीचं सत्य आहे आणि जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आकाशसमोर आलेले असतात आणि तिला काय बोलू आणि काय नाही असं झालेलं असतं. परंतु इथे आकाशला खूप राग आलेला असतो, कारण भूमीने लपवलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पौर्णिमा म्हणत असते की मला त्या भूमी आणि आकाश दोघांचाही आनंद हा असाच सुरुंग लावायचा आहे. त्यावेळेला रागिनी म्हणते की हो, आता असंच होणार आहे. काही झालं तरीही त्या आकाश आणि भूमी यांचा एकमेकांवरचा विश्वास उडणार आणि त्यांचं नातं आहे ना, त्यांचं हे नातं असंच आता संपणार. त्याचप्रमाणे आकाश आणि भूमी यांचं बाळ या जगात येईल की नाही मला माहीत नाही, परंतु नक्कीच आकाश आणि भूमीचं बाळ यांना काहीतरी होणार डिलिव्हरीच्या दरम्यान आणि आकाश हा कायमचा आयुष्यात एकटं पडणार. हेच मला हवं आहे. त्यानंतर मग आकाश हा भूमीला म्हणत असतो की का केलंस हे सगळं तू. प्लीज आता आपण यावर काहीतरी करूया. आकाश आता त्रासलेला असतो, म्हणून भूमी त्याला शांत करत असते. आकाश भूमीला म्हणतो की भूमी हे बघ, आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू शकतो. चल आपण आत्ता डॉक्टरकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की ह्यामध्ये काही करता येईल का. नक्कीच काहीतरी करता येत असेल भूमी, आपण जाऊन बघूया, यावर काहीतरी उपाय असेल. त्यावर भूमी आता आकाशला सांगते की नाही आकाश, आता आपल्याला काहीही करता येणार नाही, कारण आता ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आता या सगळ्यात आपल्याला काहीच करता येणार नाही, कारण भूमीला 7वा महिना लागलेला असतो. त्यामुळे आता आकाश आणि भूमी काहीही करू शकणार नसतात आणि म्हणून भूमी टेन्शनमध्ये आलेली असते. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला